संतानी सरता केलो दिशा प्री चंदनाने बोरी व्यापेल्या गुण दोष या तीन विचारिकाई भावा दिला पाहिला बोलिया तुका म्हणी आरे समर्थाचे म्हणा तुका म्हणी आरे समर्थाचे म्हणा जरी होयला नारंग त्याचा गुण दोष या तीन विचारिकाई भावा दिला पाहिला बोलिया पांडुरंगा करू साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातो महेन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सर्वोदं सांगनिरादुलाभं जगानितपाणिमण्डनामण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कारपुरीरम्य शिवसहस्रपदां भोजते तत्प्रतिकप्रदेशं विधिङ्गादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानदेवाय
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांचे जयांची केल्या स्मरण सकळ विद्येची होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कार होण्याता संतांनी सरता केलो तैस्या परी चंदनाने गोरी व्यापील्या गुण दोष या तीन विचारिकाई ठाव दिला पाये आपल्या श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातला 3 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. श्री संत तुकाराम महाराज यांचा पैठणवारीचा दौरा नाथश्रेष्ठीचा समाधी सोहळा करून प्रतीचा मुखा धरणगावी आपल्या मंदिरामध्ये आता तुमचं आमचं नातं एकच आहे, वेगळं सांगायची गरज नाही. हे संस्थान परंपरेचं आहे, ते बी संस्थान परंपरेचं आहे, अशी नाते जुळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं नातं तिकडून जुळलं तुकाराम महाराजांकडून, म्हणून तुमचं आमचे दर्शन होते. हे भाग्याचंच आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये संतांचं दर्शन सहजासहजी घडू शकत नाही. आता विद्वान माणसामध्ये भागवतकार आहे. आता एक सेवा म्हणून एक तासभर करायचं आपल्याला, नाही तर परंपरेनं ज्या ज्या परंपरेत तिथं महाराजांचं भजन असतं. पण आता हल्ली महाराजांचा व्याप भयंकर वाढला. आता पुन्हा पुन्हा त्या समाधानासाठी हा एकटा जीव फिरून मला सांगा बाबा, तुम्ही आम्ही सगळे जाणकार होतो. त्यामुळे मग आपल्या देवाच्या सर्वांची सेवा बंद पडत नाही. भजन झालं काय, कीर्तन केलं काय, बोलतो तुम्ही आता, कारण तुम्ही संतांचे गादीपती नाही, संस्थांची सेवाधारी मंडळी आहात. त्यामुळे तुम्हाला भजन कीर्तन करावं लागतं. गादीपती असल्यामुळे मला भजन करावं लागतं. मातामध्ये पण भजन होणार झाले, लोकांचं सभामन करण्यासाठी, लोकांना दर्शन देण्यासाठी, त्याच्यासाठी पंधरा चालू होतो. म्हणून आता माझं दुसरे कीर्तन आहे, ह्या ठिकाणी दुसऱ्या जवळ होतो. म्हणजे मी नसं त्यावेळेस कोणी दुसरे केले असते असू द्या. आता महाराज बोलतात या अभंगाद्वारे संतांना मला सर्त केलं म्हणतात. आता संस्कृतचे हे प्राध्यापक संस्कृतचा गाडा अभ्यास, आध्यात्मिकाचा गाडा अभ्यास आहे. त्यांच्या समोर बोलणं म्हणजे ज्ञानवराच्या भाषेत बोलतो म्हणजे त्याला समजून जातो. का बालक भोळा भोनी वाकडा विचुका पावनी ते चोर करोनी मावली भेदेनी. अजून दुसरे पोपटा आपोडचे पडवीचे पडवी तरी माता आपणच दुखीचे ज्ञानवरा 11व्या. एखाद्या पोपटानं पोपट मारताना त्याला घरात आणावं, लहानपणामध्ये त्याला लहान पिंजऱ्यात त्याला खाऊ घेऊ फळं वगैरे सगळे खाऊन त्याला बोलायला शिकवावं. आणि बोलल्याच्या नंतर काय माझा पोपट, आणि बोलायला कोण शिकवलंय, तसं त्यांचेच आशीर्वाद आपल्याकडे. कार्याच्या प्रसंगामध्ये जे बोलतात ना, त्याचाच प्रसाद आपल्याकडे लावायचा. मग आता बालकाने कसे जर बोललं तर त्यानंच बोललं आणि आम्ही बोललेलं मग त्यानं कौतुक करून काय व्हायला ऐकते. नाहीतरी आता नातू खेळलेलोच. आता हे संस्कृत शिकलं आहे, पण त्या नातवासाठी कसं बोलावं लागलं, त्याला बोलावं लागलं का नाही. आता हे मुनी असेल किंवा आमचा तो आता आयुर्वेदिक डॉक्टर मागायला गेला आहे, तो काही एकदम डॉक्टर थोडाच झाला. आजोबाच्या मांडीवर खेळून मग बाबा बाबा तात्या तात्या आई आई ते बोबड शब्द त्याच्यासारखे बोलावं लागतात त्या मुलासारखे. आता हे कष्ट शब्द काय करतात, हे तर संस्कृतची PhD, पण त्यात ज्ञानवराच्या भाषेत बोलू का
बोधायचं नाही. धृतराष्ट्रवाच तिथं सांगितलं धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समयुता युत्सहा मामका पांडवाशैव किमत्वत संजयाला प्रश्न केला. धृतराष्ट्रानं माझे पोरं आणि माझ्या पंडूचे पोरं हे दोन काय करीती झाले हे कशासाठी त्याला प्रश्न करावा लागला. पुत्रास्नेही मोहितो नावराय म्हणतात. संस्कृत झालं भगवान बोलले संस्कृत आणि त्या संस्कृताची गाठी गीता दिली. गीतेचा भावार्थ दीपिका आणि ते ज्ञानेश्वर महाराज त्या धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री असा मराठीतून आता ते बी मराठी आम्हाला कळणार त्याच्यामध्ये पुन्हा अर्थाच्या ज्ञानेश्वर झाल्यात ना. तर तिथे म्हणणे मला ना पुत्रास्नेही मोहितो धृतराष्ट्राशी पुसतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी हे दोन आमचे सैनिक गेले पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र. त्याच्या म्हणण्याचा हेतू काय होता मला तर इथं फक्त थोडस सांगायचं आहे का की त्याला सांगायचं की बाबा धर्मक्षेत्र त्या ठिकाणी बोललेलं आहे. धर्मक्षेत्राच्या ठिकाणी माझ्या मुलाची तर बुद्धी बदलू शकत नाही आणि हे युद्ध टाळू शकत नाही. कारण युद्धाची शिष्टाई करण्यासाठी भगवान आले तर सोयीच्या टोकावर बसणार माती सुद्धा तुझ्या मुलाला मी देऊ शकत नाही. पांडवांना भगवान परमात्म्या सोबत तो कोण बोलला दुर्योधन बोलला म्हणून त्याच्या बुद्धीमध्ये बदल होऊ शकत नाही. युद्ध तर आढळ होणार नाही. पण पांडव भक्त आहेत. पांडव परमात्म्याचा ऐकू शकतात. पण सगळे आता तिथं ऐकण्याच्या परीक्षेत नाहीत. त्या क्षेत्रावर गेलेत कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेलेत. पण त्यांच्या ठिकाणी एखादी वेळेस पांडवांमध्ये बदल होऊन युद्ध थांबेल का हे त्याचा विचारण्याचा हेतू ते होता. विठ्ठल सेना बोबड बोलता येत नाही पण पुत्र असणे हे मोहितो ज्ञानवराची बोय आहे आणि दुसऱ्याची बोय आहे. बाळपणी आईवा काय बोल आहे ते आठवते पुन्हा. हा वा धन्यवाद धन्यवाद. जसे म्हणजे अवस्था पहिले बाळ जसे बाळपणी मुलगा जन्माला आल्याच्या नंतर किंवा मुलगी असो कोणतं का असतो बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याला दुसरं जगतामध्ये दुसरं त्याला काहीच दिसत नाही. आईशिवाय त्याला काही दिसू शकत. जर एखाद्या वेळेस आई त्याला जर नाही दिसली तर तो आईचं जे असं पिष्ट जर त्याला धरतो आई आई नव्हता पागल होती की काय असं शेजार त्याला वाटतं. आई तर नसते तो आई 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 ज्ञानवरांचा पहिले बा बाळ जशी आई बा हेच पिशे आई वाचून त्याला दुसरं पिश नाही. नंतर तरुण झाला तरुण वयामध्ये मग आई गेली बाई बा हेच पिशे. कारण आईशिवाय त्यानं घास शिवत नव्हता जेवत नव्हता खात नव्हता पित नव्हता बोलत नव्हता बसत नव्हता उठत नव्हता आईशिवाय. पण जेव्हा बाई मग ते सरे मग बाई सरली आई संपली घरात आली तरुणांगी ती मग गेली. मग बाई आली मग बाई हेच कशी घरात आल्याच्या नंतर मग तो जेवायला जर आईनं ताट घेऊन आला आई शिवाय न जेवणाऱ्याकडे असत काय म्हणतो आई ती कुठे गेली कारण तिनं ताट मला ती कुठे गेली
हे मावळीची भाषा आहे बरं का, आपल्या मनात त्याच्यात काय नाही, म्हणजे अवस्था बदलत जाते. तसं त्यांची अवस्था होत्या, ते पुत्राच्या स्नेहामुळे त्यांना संस्कृत इतकं शिकून एवढं पॅक झालेलं आहे, त्याला बोल म्हणलं त्याला अशुद्ध बोलू शकत नाही, पण त्या मुलाच्यामुळे अशुद्ध माणूस बोलू शकतो. कशामुळे? इथं मुली संहिता विस्तार केला पुत्राच्या स्नेहामुळं. ह्याचं संपून गेलं बाळाचं पुस्तक लगेच नातूच, पण त्याच्या याच्यामध्ये जाऊन मोहामध्ये जातो. अशा मोहामुळे मला सांगायचं का, मग आता ते बालक बोलते म्हणून जसा तो ज्ञानेश्वर महाराज दुसरे कवी आहे. बाळक बापाचे ताटी रे बापा त्याची जीव लागे ते बाप त्याला घास म्हणून वाटतो, त्याला जाईल तेवढा, तर त्यानं आपल्या त्याच्या हातात एक सीट येऊ काही देऊ ते घेऊन ते बापाच्या तोंडात बाप बाळाचे बापाचे ताटी रिगे रिगून बापाची जीव लागे. बापाच घास घेऊन बापाला जीव घालायला निघतो तो. आता तेवढ्या वेळात आता मला सांगा, त्या मोहाबद्दल चालू, हा मोहाबद्दल 2-3 दृष्टांत तुम्हाला समजून सांगता. मग आता त्याने मिशा भरून टाकू, तोंड भरून टाकू, ते काही बी करत ते बघत नाही बाप. मग त्या बाप त्या लेकराचा हात बी बापाच्या मुखाला तोंड पुसत पोचत नाही ना, तेवढा हात लावून नाही ना. मग ते बाप काय करतो, तो मुखची ओढी त्या बाळाचा जिकडं त्या हात आहे ना तिकडं बाप असा म्हणतात आपण करतो. याचं कारण काय? अंतःकरणातला पुत्र मोह नातो मोह, त्या निमित्ताने जगावर निर्वाह राहिलेला आहे. त्या निमित्ताने विद्वान माणसं जरी असले समोर आपल्या, तर ते आपलं कौतुक म्हणून ऐकणार आहे का अर्धा पाऊण तास, त्याच्यावर एवढं विश्लेषण झालं. माझ्या जीवनामध्ये संत हे भेटू शकत नाही, पण संत जेव्हा मला भेटले, काय भेटू शकत नाही? संस्कृत सांगतात शैले शैलिक्यमानिक्यम मौक्तिकम नगरे गदे साधूने सर्वत्र चंदनानी वने वने. चंदनानी प्रत्येक चंदनामध्ये प्रत्येक वनामध्ये चंदन असतोच असा भाग आहे. साधू भेटू शकत, साधूने सर्वत्र, साधू सर्वत्र आहे. त्या संतांची भेट शक्य आहे? सहज नाही. सहजासहजी संतांची भेट होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? जसे देवाची सुद्धा भेट होण्यासाठी पुण्य लागतं जीवनामध्ये, तसे साधूची सुद्धा भेट होण्यासाठी, संतांची भेट होण्यासाठी सुद्धा जीवनामध्ये पुण्य लागतं. पुण्याशिवाय न लाभते, पुण्यावाचून ह्या गोष्टी घडू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज सारख्या महात्म्याला म्हणाला भाग्याचा उदय जीवनामध्ये अलौकिक भाग्य पाहिजे. आणि ते अलौकिक भाग्य म्हणजे तिळ तिळ पुण्य सापडे तरी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा
संतांच्या संगती मनोमार्ग गती हरिपाठ संताशिवाय नाही. गीतेच्या 4व्या अध्यायामध्ये चला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान परिगा बरवे जरी मनी अति अनावे संताया भजावे सर्वस्वेशी. संतांना सर्वस्व भजावं लागतं तर ते आपला उद्धार करतात आणि उद्धार करण्यासाठीच ते येतात. अवतार तुम्हा धराया नाथ महाराज एका अभंगाद्वारे बोलतात. ज्या घडू नये ते गोष्टी जे शक्य नाहीत अशा सुद्धा गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. पण संतांची भेट होणं फार दुर्मिळ आहे. काय होईल? चंद्र अमृत सुखे सेववी हस्तादातार धरवे बाहे झेळा सागर तरवे परी त्या साधूची भेटी न होईल गा. असे कैसियाने भेट किती साधू. साधूची भेट संतांची भेट होणं शक्य नाही. संतांची भेट होणं शक्य नाही. दुर्मिळ संत असतात. हा झाला सिद्धांत. संताने सरकार केलो तैस्या परी. कैस्या परी उत्तराभाग म्हणता चंदनाने चंदनाच्या वनामध्ये बोरी असतील, बाबरी असतील, काटाळे झाड असतील. पण त्या चंदनाच्या श्वासामुळे ती बोरी बाबरी सुद्धा त्याचा सुद्धा वास बदलून टाकतात. याचं कारण काय? संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं. संतांशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही. संतांच्या श्वासामध्ये आल्याच्या नंतर जीवनामध्ये बदल होतो. किती भगवान परमात्म्याच्या भाषेतून अपेचे सुदराचार किती दुराचारी असतात तरी पण संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल झाल्याशिवाय आवश्यक नाही. सर्वांना माहित असलेला दृष्टांत आहे. ज्यावेळेस वाऱ्यात टोळी त्यांना दरडे फोडायचं काम करायचं. आलेल्या वाटसरूला अडवायचं. असं नसत तुझं काढायचे जवळचं काढून मला दे म्हणायचं. नाही दिलं तर हातात टोंपा होतं. त्या टोंप्याने एकाच डोसकं टाकली की त्याचा चुरा. त्याने एवढं पाप केलं होतं.
जुने कीर्तनकार ऐकत नाही, जुने कीर्तनकार तरी भारी सांगायचे, जुने कीर्तन बाबाला ऐकलं, जुने कीर्तनकार जाणव. आता त्यानं जाणीव निषेध ठेवला. आता जाणीववाले आता इतर लोकांना जाणव आहे, कारण 3 लोकांना अधिकार दिला शास्त्रीय शास्त्रानं, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याला. शूद्राला नाही तो जाणव करायचा अधिकार. मग ह्या तिन्हीतून पण त्याग रस्त्यानं जाणव, ज्याच्याकडे मार्गाच्या नंतर तो गरीब पडल्याच्या नंतर त्याच्या घरात जाणव दिसलं की बायला आपल्या हातून ब्रह्महत्या झाली गड्या म्हणायचा. आणि मग ती एक मोहरी एवढा खडा त्याला कोण सांगत होतो कोण असतो, आपल्या मोहरी एवढा खडा त्यांना रांधणा टाकायचा. असे 7 रांधणं होते. ते जुने कीर्तनकार म्हणायचे. ते 7 रांधण बी 1-2 5-50 लिटरच्या पाण्याचं नव्हते. 25 लिटरची 24 लिटरची घागर असते ना, असं 2, 2.5, 3 घागर, 5 घागरच्या, 10 घागरीचा जुने रांधण. तो हत्ती बघामध्ये फिरल, एवढा हत्ती त्या रानामध्ये फिरल. असे जुने कीर्तनकार आपले नामदेवाप्पा शामगावकरांच नाही केले. दादाच्या फुडावर कीर्तन होत. मग आपण कीर्तन म्हणलं की आपण जाणार आपलं का म्हणे ते भजन प्रमाण काय थोर तोंडाळा ते महाराजांचं भजन पहिलेपासून राहतं. मला टाळाटाळी नाही करायचं. आधी आपण टाळाटाळी करतो ना भजनाला, याला टाळाटाळी नाही. महाराजांचंही भजन असेल तर टाळाटाळी. सुरुवातीला महाराज डोळे लावून ध्यानाला बसणार, त्याच्या अगोदर झालेली घेऊन असा कंटिन्यू लेवल आहे आघाते. महाराजांच्या ज्याच्या जीवावर आपण जगतोय त्याच्याही भजनाला जर आपण येऊ शकत नाही, अवघडच काम आहे. म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं तर चावडीवर करुणा ठरत होऊन जातात. महाराज म्हणतात काय झाला, मग त्या माणसाला पळतात, जा त्याला बोलून. अरे बोलून आणायचं का, आपली लायकी काय, आपला अधिकार काय, एवढ्या मोठे महात्म्यानं आपल्याला बोलवलं. आपलं कर्तव्य आहे, आपण त्याच्या संग राहतो. जर त्याच्या सेवेमध्ये त्याच्या मनोगताप्रमाणे जर आपल्याच्यानं वागणं होत नसेल तर समजत राहायला अधिकार नाही. न राहिलेलं परवडतं. जर माणसाला वाटत काय होणार काय होणार नाही, संतांचा जर एखादी जर कोप जर झाला ना, माणसाच्या जीवनामध्ये काहीच करता नाही आलं तर नामदेव महाराज पठारे सांगायचं. जीवनामध्ये आपल्याला काहीच करता येणार गेलं, पुण्य नाही करता आलं तर चालेल, पण कुणाचा शाप होईल असं तर माणसानं वागू नये जीवनामध्ये. जरी तुम्हाला डायरेक्ट शाप देऊ शकत नाही, पण तुमचं मन काय म्हणेल, कुणाचं एखाद्याचं मन दुखवलं ना, तो अंतःकरणातून आशीर्वाद देईल का, देऊ शकत नाही. प्रामाणिकपणा असावा, जे सांगितलं त्या सेवेमध्ये माणसानं तसून राहावं. नाही तर व्हायला घेता आपल्या काय म्हणतो मिळाली घरी मोल मजुरी करा, कुठेही खावा, पण संतांसमोर तशी गद्दारी करायची नाही जीवनामध्ये. जीवन हे सुधारण्यासाठी आहे. मानव हे बदल सुधारावं, बदल व्हावा जीवनामध्ये. जीवनाचं कारण परिवर्तन झालं पाहिजे जीवनामध्ये. जीवनात जर परिवर्तन होत नसेल तर मग अशुभ पाप पुण्य काय जाणती, मग नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी तुकाराम म्हणतात. मग पुढचा जन्म तुमचा ठरलेलाच आहे. स्वान डुक्कर कुत्र मग हे ठरलेलंच आहे. आणि मग कोणी बी दाराला आलं खायला की मार तर रट्टा कामाव कामाव तरी म्हणून बोंबलं ठेवावं लागतं. त्याच्यासाठी बाबा हो संतांच्या संग जीवनामध्ये मिळाली आपल्याला, त्याचं पूर्वचं पुण्य आहे आपल्या जीवनामध्ये. आपण तर काही केलेलं नाही, पुढच्या जन्मामध्ये केलेलं थोडस वाट्याला आलं ना, आपण संतांच्या संघामध्ये संगतीमध्ये आलेलो आहे. जीवन बदलायला पाहिजे. त्या संतांच्या संगतीमध्ये
भजते माम अनन्य भाग हा भजते माम अनन्य भजते माम अनन्य भाग. मग किती जरी पापी असतात तर त्याच्यावर आपण दृष्टांत होता तो वाल्या कोणी मोहरी एवढा थोडा टाकत होता. असे 7 रांगण त्याचे पापाला भरल्या गेले आणि भरल्याच्या नंतर तोपर्यंत जीवनाला दिशा दाखवणारा कोणी मनुष्य भेटला नाही त्या ग्रस्ताला. पण दिशा दाखवणारा एक ग्रस्त भेटला. येते उपकार केवळ जगाचं कल्याण जगाच्या प्रजाना संतांचे होते देहे कष्टावेती परोपकारे तू. नारद महर्षी त्या रस्त्याने आल्याच्या नंतर सांगितले की बाबा हे जे तू शिंडेवाले आता त्यानं म्हणे या महाराज त्या जीवनामध्ये संगतीच नाही. संगतीमध्ये माणसाचा बदल होतो. शिंडेवाले तमुरेवाले तुझ्या जवळ असं नसत ते गबाळ काढ बाहेर. नाहीतर आता अलीकड माणसं डायरेक्ट चाकू लावले नाहीतर काय लावले पिस्तूल गोळी लावले. त्या काळात ते नव्हते उपलब्ध. मग त्यांना आपलं झाडाचं मोठं टोंको काढून हातात होतं. ह्या टोंक्याचं दर्शन घ्यायचं असं तर सगळं काढ तांबोऱ्यात काय भरून जीवनास ते का जे का असं नसं तुझं जवळ काढ. हे बाबा हे घेऊन काय भजन करणार का तुम्ही? हे भजन भजन मला माहित नाही. माझ्या कुटुंबाची पोसायची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी हेच धंदा स्वीकारलाय. मला दुसरा कोणता उद्योग येत नाही. माणसं मारायचा त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि माझं कुटुंब जगवायचं हेच माझा उद्योग आहे. असं नसं धन धरवे पैसा का काय असं सोडून मला ते सगळं ते. अरे पण हे लुटतोस हे पाप होतंय. पाप तो शब्द कधी ऐकलेलाच नव्हता. पाप म्हणून शब्द बनल्यावर पाप कसला असते पुण्य कसला असते ते मला माहित नाही. पुण्य फक्त मला पैसे दे हे म्हणे माझा घरती घे माझ्या घरात 1 रुपया नाही. मी भजन करणारा माणूस आहे. आता हरिकडा बाबा नाही म्हणे एका कीर्तनाचे केवढे पैसे घेतले की त्या बाबाला अडवले पैसे देऊन टाकले. आता माझ्या शर्टाला खिस्सा बी नाही आणि मी कुणाचा पैसा घेत बी नाही. माझ्या पैसे पैसा बी नाही म्हणे. हे तर बोलायचे हो चिपळे आहेत पायात खडा आहेत झालं आपलं भांडवलच संपलं म्हणे. टाळ चिपळी काय आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोळ्या धन आमचा हेच धन आहे म्हणे. परमार्थ महाजन आम्ही हे करतो म्हणे. हे माझ्याकडनं येतं पण हे तू पाप करतोस माझ्या हे पाप करतोस. अरे ह्या शिंडीवाल्याला माझं नाव कसं काय म्हणे. संतांना कळो येते न सांगता तुम्हा कळो. भगवान परमात्म्याला कसं कळतं तसं संत एक जीवनामध्ये सर्वज्ञ आहे आणि देव एक सर्वज्ञ आहे म्हणून तिला कळलं. अरे हे पाप करतो जा या पाप करून तुम्हाला खाऊ घालतो. या पापात तुम्ही भागीदार होईल का जाऊन विचार.
जाऊन विचार, कुणाला विचार, वारे वाहून शेती वाऱ्या म्हणजे मला घराकडे पाठवणार, इथून पळून जाणार तू. अरे पळून नाही जाणार, मला बांधून टाक झाडाला. झाडाला बांधून टाकलं, घराकडे गेला, घरी जाऊन विचारलं. घरी गेल्यावर माझ्या बाप्पाला विचारलं, बाबा म्हणे हे बघ, बचपणापासून उदरात होता तेव्हापासून तुला आम्ही लहानाचं मोठं एवढं केलं, त्यावेळेस आम्ही तुला खाऊ घातलं. आई वडील म्हणजे आम्ही कशा पद्धतीने तुला खाऊ घेतलं, कसं कमवलं काय नाही, तुला खाऊ वाटलं. हे बाळाला पोसण्याचं जबाबदारी आमची होती म्हणे माय बापाची. पण आता तू मोठा झालास, आम्ही म्हातारे झालो. म्हातारे झाल्यामुळे पोसायची जबाबदारी आता तुझी आहे. तू पाप करून आम्हाला खाऊ घालतोस का पुण्य करून खाऊ घालतोस, तू कशा पद्धतीने खाऊ घालतोस ते आम्हाला माहित नाही. पण तुझं खाऊ घालायचं कर्तव्य आमचं आहे, पापाचा आमचा काही संबंध नाही. म्हणे आता आई मी बाप नाही, कोणीच की हात नाही. बायको कडे गेला, बायकोने म्हणे थांबा, लई थकून धावून आला म्हणे. हो का, थांबा म्हणे, मी पाणी घेऊन येतो तुम्हाला प्यायला. पाणी पिल्यावर काय मला सांगायचं ते सांगा. पाण्यासाठी म्हणून गेली, पाणी घेऊन येता म्हणली आणि मला म्हणली आता अगा गा 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 इंचू चावला, मला इंचू चावला म्हणे. तांब्या सापडला गेले म्हणजे तांब्या घ्या गेलो होतो, तांब्या खाली असा काळा सर छकडा होता म्हणजे त्यानं माझ्या गरम होईना. मनुष्य इंगळी अति दारुण तिने नांगा मारिला पुन पुन अग इंचू चावला. काय तू असं भाव आहे. मग ते इंचू चावल्याचं नाटक केलं. वाड्याच्या बायकोनं जवळ आली, धाय मुकून लागली, गरबडा लागली, काही बी करा, मला आता माझा प्राण जातो, याच्यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या. तिने लगेच प्रश्न केला, अर्ध्या वेदना घ्या माझ्या शिनामध्ये, कारण मी तुमची अर्धांगी आहे, माझे तुम्ही प्रत्येक अर्धा, तुम्ही अर्ध घ्या. काय येडे आहेस का म्हणे. तुझ्या वेदना तुझ्या पोटातल्या हातातल्या सगळ्या अंगाला तुझ्या 10 झाला, त्याच्या अर्ध्या वेदना मला घेता कस काय येते. मालक जर हे मला आता ताजा इंचू जमलेला त्याच्या वेदना साऱ्या माझ्या अंगाला झालाय, तर ते तुम्हाला अर्ध्या घेऊन घेता येत नसतील तर तुम्ही पाप केले का पुण्य केले की तुम्ही घेता घेऊन येतात. त्याचा आम्ही शिला आणलेला, त्याचा तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालतो. त्या पापातला आम्हाला ते पाप अर्धा मला घेता कस काय येईल असं म्हणल्यावर तिने सांगितलं, बाबा ठीक आहे, घेता येत नाही. सरळ निघाला तिथून आला. तेच नारद महर्षीला संतांचा तपश्चर्या तशी संतांना पाहिल्याची म्हणा श्री संताचे माता चरणावरी साष्टांग गळे करे दंडवत, साष्टांग नमस्कार केला. सांगितलं महाराज मला ह्या एवढ्या पापातून मला तुम्ही मुक्त करा आणि माझ्या जीवाचा तुम्ही उद्धार करा. म्हणून साष्टांग दंडवत घातला. त्याच्यानंतर संत महात्म्याच्या दृष्टिकोनातून बाबा काय तुला आता काय मुक्त करा मला. मग मला तुला राम राम म्हणता येते का. मला राम राम म्हणता येत नाही. मग काय येते. मी हाना मारा घोडा झोडा हेच मला शब्द येतात. मग मारा 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 म्हण. मारा 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 म्हणतात रामा होय. आणि मग तुझा उद्धार ह्याच ठिकाणी बसायचं. आणि राम 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 म्हणतात मन राम राम येत नाही. मग मारा मारा म्हण. मारा मारा म्हणता म्हणता राम झालं आणि त्याच्या डोसक्यावर वारूळ सोडलं. आणि मग तो वाद्या होता अवधड वाटपाड्या पडू असा वाटपाड्या होता वाल्मिक. तर त्या वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी झाला. आताचा वाल्मिक करायला ठेवलं. काय केलं महाराज म्हणतात त्या संतांची वेळ झाल्यामुळे संतांनी सरता गेलो तैशा बरी चंदनाने गोरी व्यापिल्या. माझे गुण बी पाहिले नाही, माझे दोष सुद्धा काही नाही पाहिलं नाही. पाहिलं का वाल्याचं काय तर पाहिलं का. आपलं नैवेद्य आल्यामुळे आता आपल्याला आठ पाहिजे म्हणून उरकून गेलो. मग गुण बी पाहिले नाही, त्याचे दोष बी पाहिले नाही. पण त्याच्या जीवनातून त्याला मुक्त केलं.
त्याचा उद्धार केला कुणाचा? वाल्याचा. असे अनेक पुराणात दृष्टांत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संताने सरकारची चंदनाने बोरे आपल्या गुण दोष याती न विचारी काय ठाव गेला पाय आपोल्या सर्वस्व त्या भगवान परमात्म्याने त्या संतांना सर्वस्व शरण गेल्याच्या नंतर काय तमेव शरणं गच्छम सर्व भावेन भारत सर्व कायेन वाचन मनानं मी त्याची शरणागती केली आणि माझ्या जीवनातून माझे जीवदशा त्याने शिल्लकच ठेवले नाही. आणि त्याने काय केलं? तुका म्हणे अरे समर्थाचे मना त्यांच्या मनात आल्यामुळे माझा त्याने उद्धार केला. तुका म्हणे अरे समर्थाचे मना जरी होय राहणार रंग त्याचा रंग असला काय राजा असला काय पण संतांच्या समर्थांच्या मनात आल्याच्या नंतर एका क्षणामध्ये एक स्त्रीचा तो केला पुरुष उभा जेहे निमिषवाते देह फाशी घेऊन मरून जायला निघालेला शेवट मग त्याची दिंडी आली. त्याच आपण फाशी घेऊन मरणारच आहे तर आपण काय करू होतं तिला? नमस्कार करू. नमस्कार करा गेले ते बाळा उठ म्हणे महाराज मी बाळा नाही मी बाळी हा राजकन्या हा पण माझ्या बापाला माझ्या वडिलांना माझ्या आईला 14-15 मुली झाल्यामुळे तिसरी मुलगी झाली की तुला मारून टाकतो म्हणे. दासीनं सांगितलं बाई मी तुला वाचवते तुम्ही घेऊ नका. दासीनं वाचून मला पूर्ण पुरुषाचा वेश तिने दिला. बालपणापासून बापाला सांगितलं 12 वर्षात त्याचं तोंड बघायचं नाही. हा तुमच्या मुळावर आले जन्माला आलेला आहे असे सांगितल्यामुळे 12 वर्ष झाले काय 16 वर्ष झाले काय लग्नाच्या दिवस तोंड पाहायचं तुम्ही आता असं म्हणण्यामुळे मग आता ते बी मुलगी मी बी मुलगी दोघीचं लग्न झालं. आता दोघांना काय करायचं म्हणून मी जीव देण्यासाठी ह्या डोंगरामध्ये आले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला तो बाळाच आहे सूट. कारण आमच्या मुखातून जे जात ना ते असत्य कधी होऊ शकत नाही. त्याचं कारण का? जीवनामध्ये आम्ही असत्य कधी बोललोच नाही. माझ्या सत्यवादाची जप वाचा केली बहुतेक तया फळाचे हे दीप पातली प्रभू. आम्ही सत्य बोललोय जीवनामध्ये म्हणून माझ्या मुखात निघालेलं असत्य होऊ शकत नाही. तो बाई नाही तो बाळा आहेस ओठ मग जे हे विश्वाटे जे हे पालटला आणि स्त्रीचा तो केला पुरुष केला. स्त्रीत्व गेलं सगळं अवया सगळं स्त्रीत्व गेलं पुरुष केला प्राप्त झालं. हे पुन्हा केलं का म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय राहणार अंक त्याचा गुण दोष याती न विचारी काय ठाव दिवा पाया पूजा रूपा चंदनाने बोले फिरा गुणोसयाती न विचारी कमी भाव दिला पाया पूजा तुका म्हणे आले समर्थ
समर्थाचे म्हणा जरी होय रंग त्याचा गुण दोष याती न विचारे काय पाटी घे, पाटी. पोरी आहे जा करंडी घेऊन जा धर बाजूला ठेव, ताटली बाजूला ठेव, ताटली. एक 15 मिनिट तुकामुळे आले समर्थाचे म्हणा जरी होईला ना रंग त्याचा संत काय करू शकत नाही त्यांच्या मनात आल्याच्या नंतर त्याला काही करता येते करील ते काय मोहे महाराज परे पाय निज शुद्धरंगी काय केलं नाही मिळालं तिला काय करता येत नव्हतं म्हणून एवढं संतांचं सामर्थ्य असल्यामुळे संतांची भेट सदा असणे शक्य नाही आणि संत जीवनामध्ये त्याच्यानंतर जीवाला हे जीवदशा राहू देत नाही जीवाला जीवदशेतून मुक्त करतात आणि त्याची शिवदशा त्याला प्राप्त करून देतात तुम्ही कोण आहात मग विचारतात आणि ती विचारण्यासाठी सतत विवेकाच्या जीवनामध्ये वर्षाव करतात विवेकासहित वैराग्याचे बोल विवेक मनुष्याच्या जीवनामध्ये झाला असला पाहिजे विवेक म्हणजे विचाराची धारणा मग ते कोणत्या विचाराची धारणा जशी संगत तशी पंगत जीवनात तशी सगळं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या संगतीचे दोन परिणाम सांगतात एक दुःसंगती म्हणजे संत संगती आहे संत संगतीचा परिणाम जीवाचा उद्धार करते दुष्ट संगती जीवनामध्ये एक क्षण जरी घडले दुष्टाची संगती म्हणून त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी अनेक प्रार्थना केल्या दुर्बुद्धी अशा महात्म्यांच्या मुखातून मी शब्द वापरतात दुर्बुद्धीची सद्बुद्धी ज्या अर्थी त्याने दुर्बुद्धी नको म्हणतात त्या अर्थी तिचा स्वीकार म्हणून कोणाचा करतील दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपदो नारायणा क्वचित माझ्या जीवनामध्ये दुर्बुद्धी कधी उत्पन्न व्हावं म्हणतात कोण म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात म्हणून कुठे बी बघा चांगल्याचाच उदय असतो चांगल्यालाच चांगलं म्हणतात कारण नाण्याला दोन्ही बाजू असतात
माणसाचं जीवनामध्ये नावलौकिक होण्यासाठी रावणाचे नाव निघतच, रामरायाचे नाव निघतच. रामाचं नाव कसं निघतं? परवा झाली रामनवमी. रामाचं नाव कशा पद्धतीने निघतं? दोघांच्या आचरणातला बदल बघा. ऐंशी हजार ज्याच्या सुंदर का कांता, 80,000 ज्याच्या कांता, 80,000 बायका, तरी पण दुष्टबुद्धी निर्माण झाली. दुष्टबुद्धीचा परिणाम जीवनामध्ये काय घडला? अख्खी सोन्याची लंका डुबवावी लागली. सोन्याची लंका दुष्ट बुद्धीचा एवढा परिणाम आहे. परिस्थिती नारीची निंदा मत करी यारो, नारी है रतन की खान. म्हणून परस्त्रीच्या अभिलाषांतकरणामध्ये कोण धरला? हे दुष्ट बुद्धी उत्पन्न झाले. अशा ह्या दुष्ट बुद्धीचा असा जीवनामध्ये परिणाम होतो आणि लंका धुळीला मिळून गेली. काय राहिलं? तुकाराम महाराज अनेक प्रमाण आहेत. आता मला वाढवायला जसं मारुत्र्याचं शेपूट होता वाढत चालू बाबा कीर्तन म्हणजे काय? मारुत्र्याचं शेपूट. आणि किंवा नंदाचा पोळ्या याला बांधा उकळाला, बांधा उकळाला, याला बांधा उकळाला. नंदाच्या पोराला तिथे नंदा बाबाचं पोर बांधायला गेलं. गवळणीचे अनेक चराट आणले. दोनच बोट कमी पडायचं आहे ना. मग ते वाढतच राहिलं. मारुत्र आलताय म्हणजे तुझं मरण कशात आहे? त्या रावणाने विचारलं, बाबा तुझं मरण कशामध्ये आहे? म्हणे माझं मरण मला मरच नाही. कारण इथे आहे सप्तचिरंजीमध्ये मला मरण नाही. तुला मरण नाही. मी एवढा तपश्चर्या करणारा, माझ्या वंशातील अनेक लोक होऊन दे. हिरण्यकशिपूने एवढं तप केलं, कसले वर मागून घेतले. रात्री नको, दिवसा नको, नरानं नको, पुरुषानं स्त्रीनं नको, पुरुषाच्या हातून नको, कोण्या शस्त्राला नको, अस्त्राला नको, दिवसा नको, रात्री नको, पवास नको, असले वर मागून घेतले. तरी माझं मरण झालं नाही. आणि तुला मरण नाही म्हणतोस का? वा, कपट नीती जाणली. कारण ह्यानं जटायूला जे मारलं त्याने कपट नीतीनं मारलं. म्हणून कपटेन शत्रू. मग शत्रूला जर मारायचं झालं त्या ठिकाणी कपट वृत्ती बाबा बाळगावच लागते. नसली तरी उष्ण तरी नाथ महाराजाला ब्रह्मशांती ना शांती ब्रह्म पैठणी निवासी श्री संत एकनाथ महाराज का म्हणतात? हो, त्याच्या जीवनामध्ये अशांत नव्हतंच, त्याचं जीवन शांत होतं. त्याला राग कसल्याच प्रकारचा येतच नव्हता जीवनामध्ये. काय येत नसत? त्याने शांतीला पकडत. मनवोनी शांती धरा, मनवोनी शांती धरा, का धरा? उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा, मनवोनी शांती धरा. शांती पडते सुख नाही. शांती पडते नाही सुख. म्हणून शांती. मग त्याच्या जीवनामध्ये त्याने शांतीला पकडलं होतं. म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला अशांत द्यायचं मन कधी झालेलं नव्हतं. तरी पण नसल्याला एकदा लोकायला एक मनुष्य आला गावामध्ये पैठण क्षेत्रामध्ये. आल्याच्या नंतर सांगितलं की बाबा आपण जातो तिकडे जेवायला. कोचरवाटा म्हणतात ना. त्या कोचरवाट्यावर माणसं बसलेले होते. त्या ग्रस्ताला मौंजीसाठी पैसे लागत होते. तो बी भरजीच होता. आल्याच्या नंतर सांगितलं का हो शामजी बाबा तुम्ही इकडे कुठे निघाले? आणि नादबाबाच्या घराला चालूय म्हणे. ते संत उदार भरले अनंत भांडार. म्हणून माझ्या मुलं मौंजीला योग्य झाले का? त्याची मौंजी करा म्हणतोय. माझ्याकडे पैसा नाही.
आणि काहीतरी ते देतील म्हणून मी त्याच्या आशेनं नाही नाथबाबाकडे झाला. पैसेच पाहिजे ना, या कोण ते चांडाळ चौकडी, पैसेच पाहिजे ना, या तुम्हाला आम्ही पैसे देतो. पण आमचं एक काम केलं, काय करणार, तुम्ही ज्याच्याकडे चालाव ना त्याला फक्त राग आणवायचं. त्याला राग आणण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देतो. तुम्हाला किती लागतात, 500 लागतात तर 500 आम्ही देतो. पण तुम्ही त्याला राग आणून दाखवा. ठीक आहे म्हणे, 500 मिळतात, आपल्या पोराची म्हणून होऊन जाते. नाथबाबाला राग आणायला काय लागतं म्हणे. आमचं आता दुपारी सळवळ किती कडक चाललं म्हणजे की दोन. मग आता त्या काळात सळवळ कसं असं, नाथबाबाचं शेत आम्ही आल्यानंतर बापू पूजेलाच बसले होते. आम्ही जर जोड्या पायाच्या काकड्याच्या जोड्या सरळ जर आम्ही बापू कशी गेला असतं, बापू आम्हाला कसं केलं असतं. हा बापू नमस्कार जे आहे मी केलं म्हणा. असा तो जो पडचे आला म्हणून आता दुसरा बेस पाडते पडचेला खेटा वेगळा काढला, पायात काटाड्याचा जोडा कर्कर वाजवणारा तेल घातलेला आणि महाराज अंगात गोत्र चित्र सगळं थोडं काही म्हणून ठेवून दिलं. आणि आल्याच्या नंतर सांगितलं, बाबा घरी आहेत का, आहेत, पूजा करतात, पूजा करतात. आता हेच समजे केला ते तुम्ही मला दर्शन घ्यायचं आहे. अरे बाबा ते सवळ्यात आहे, पूजा करावे असू द्या म्हणे. सवळ्यातून मला जावंच लागतं, मला पूजा करावं, मला दर्शन द्यायचं घ्यावंच लागतं. मी किती लांबून आलो नाही, पळतच सुटला. नाथ बाबा बसले होते मांडी घालून देवाची पूजा करत. जाऊन जोडाने काढला नाही, काहीच काढला नाही. जाऊन नाथाच्या मांडीवरच जाऊन मांडीवर बसल्याच्या नंतर नाथ मला राग गेला होता त्या काळात. म्हणून ते शांती हे जे लावले ना, विशेषण पद जे लावले ना, त्याच्या जीवनामध्ये जोड्या सगळं कोण समाजाचं की काय नाही. येऊन मांडीवर बसलाय, आपण देवाच्या पूजेत आहोत, सोहळ्यात आहोत. तशा अवस्थेत सांगतात पत्नीला, अगं म्हणे काय म्हणे ह्याला देवाला भेटायची घाई झाली म्हणे. आण म्हणे आपल्या घरी अतिथी रूपाने देव आलेत म्हणे आपल्या घरी. पहिला जरा गुळ आणि पाणी घेऊन आता पोचले. बिघडलं म्हणला काळ आपला. नाथ महाराज मला मारायचं सोडायचं ते तिकडच गेले म्हणून. नाथ महाराज मला गुळण पाणी द्यायला तयार म्हणजे अतिथी देव म्हणाले तुम्ही. आता काय म्हणजे 500 रुपये केले, 500 तर मला भेटू शकत. दुसरी बुद्धी चालवली, दुष्ट बुद्धी चालू झाली. आता दुष्टी बुद्धी चालू झाली म्हणे आता तुम्ही अतिथी मुलं आलात, आता देवाची पूजा झाली की आपला पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवला की आपल्या पंक्तीला जेवण करूनच जायचं. आम्ही तसं अतिथी आमच्या घरातून विना अन्न भोजन केल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही असे नाथ बाबांना आमंत्रण दिलं. गुळ पाणी घेतलं, त्याच्या हातातून खालं. ते बाबा बसला, बसून स्वयंपाक भजतो नाथ महाराज सगळ्या जाऊन नैवेद्य दाखवला. पंगत बसली, पान मांडलं आणि त्या पंक्तीमध्ये चला बाबा हा आलो, चला बाबा हा आलो, कारण पुन्हा चान्स मिळणार होता. आलो असा त्या ग्रस्तांना म्हणला. आणि शेवटी पात्राची शुद्धी करण्यासाठी जिजामातोश्री तुंप वाढायला निघाली. तुंप वाढता आता एवढाच चान्स आहे म्हणे. आता पानावर बसला पुन्हा चान्स नाही, जेवायला बसतो नाथ महाराज एवढाच चान्स आहे म्हणे. आता काट्यानं मारो, त्यानं जोड्यानं मारो, काय मारो, त्या राग येतेच म्हणे. ज्याला राग यायचा असत तर काय करावं लागलं, त्याची जोर बद्दल काय तर थोडी करावं लागत. म्हणून खूप वाढत असते वेळी आमची जिजामातोश्री जाऊन पाठकोळी जाऊन उडून पाठीवर बसला. आता 3 सवळ्या 9-10 वार काष्टेवार स्वप्न दिसते आणि ती वाकून वाढत होती. नाथ बाबा त्याच्याकडे बघाले, बघून म्हणाले अगं लेकरू पड. अगं लेकरू पड पाठीवर बसते म्हणे. मला मी पडू देणार नाही, मला अशी सवय आहे म्हणे. हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला पंगत वाढायची मला सवय आहे, मी पडू देणार, तुम्ही काही घाबरू नका. ती माऊली तिच्यावर भारी, हा बाबा त्याच्यावर भारी. शेवटी महाराजांच्या पायावर ठेवलं आणि म्हणलं महाराज माझे 500 रुपयासाठी मी एवढं कृत्य वाईट केलं म्हणे. जोड्या सगळं तुमच्या मांडीवर बसलो तरी तुम्हाला राग नाही.
नाथ महाराजाला राग आणून राखीव मी तुमच्या दरबारात 2 पैसे घेण्यासाठी आलो, पण मला भरलेल्या लोकांनी सांगितलं तुला आम्ही 500 रुपये देतो तुझ्या मंदिरासाठी. नाथ महाराजाला राग आणून राखतो. तुम्हाला राग येईल म्हणून मी आलो म्हणून, तर तुम्ही रागाचे की मला गुळ पाणी दिलं, त्याच्या तिथं जास्त राग येईल म्हणून तुमच्या बायकोच्या पाठीवर मी बसलो, तरी तुम्हाला राग आला नाही आणि त्या पावरीला मी राग आला नाही. माझ्या हरिपंडिताला मी जशी पाठीवर घेऊन वाढते पंगत, ही मला असं आहे माझ्या बाळाला मी पडू देणार नाही. तुम्ही घाबरू नका. ते मावली सुद्धा म्हणत्या म्हणजे 500 रुपये गेले महाराज, माझ्या लेकराची म्हणजे करायची नाही. असं आहे का? या महात्म्याला माझा सिद्धांत आता यावा लक्षात. अशा महात्म्याच्यावर ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे येऊ शकत नाही, पण त्याला उष्ण आणावं लागतं. उष्ण आणावं लागतं. म्हणून असं आहे का म्हणे तुझ्या मुलीला पैसे किती लागतात तेवढे तुझे पैसे सांग म्हणे, मी ते देतोच, पण त्याची 500 रुपये तू सोडू नको. चल म्हणजे माझ्या पुढे मी काठी घेऊन तुझ्या तो का लागे कलेवारा पाठी, जसं ते काठी घेऊन म्हणे हरामखोर, आता नसलेला अवसान नाटक करायचं म्हणलं. मग मला त्याच्या माग काठी घेऊन सांगले आला का नाही म्हणे, लई शांती शांती म्हणते म्हणे, आला का नाही काय आला का नाही आला राग. असे कोण म्हणायला लागले? हे दुष्ट लोक म्हणायचे. म्हणून हे दुष्ट लोक दुष्टच करायला लागतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा करा नको जो नारायणा, आता मजलायसे करी तुझं पाहिले चित्ती धरी. किंवा ह्याच्यातून सांगायचं दुष्टवृत्ती नाही आला माणूस तर का संत महात्म्यानं काय केलं? संताने सरता केलो तैच्या परी, चंदनाने गोरे व्यापिल्या गुणदोष यातीन विचारे काय, ठाव दिला पाये आपोल्या ज्ञानेश्वर. चंदनाने बोरे अपेजा गुणदोष यातीन विचारे काय, ठाव दिला पायी आपुल्या तुका मिळाले समताचे मना. जरी होय रामगजाता गुणदोष यातीन विचारे काय, ठाव दिला पायी आपुल्या धाडी शिवा. श्री संत सकाळ महाराजांच्या चरणी रंगाच्या चरणी अर्पण करून श्रीला कामण्यारे समर्थ. हा पहिल्यांदा नाही मात्र पहिल्यांदा तुका म्हणे आले समर्थाचे,
अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकवली देववागी कृपा मागे हिची वारी चुकवली दे हरी माझ्या सगळा हरीच्या दासा ही संत मंडळी सुखी असो माझ्या विष्णुदास भायकर या मुकिंद्रान पांडुरंग ही संत मंडळी सुखी असो महागणदेव तुझ प्रति आहे तरी पाय पांडुरंग संता सिंह काही न मागू देवा म्हणे आता पायी संतांची आणि काही न मागू देवा संत सकाराम महाराज की जय।